नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नागपूर जिल्ह्यातील नागपूर गणेशपेठ बस स्टँड। इथूनच आपल्याला प्रवास करायचा आहे, तो म्हणजे नागपूरपासून थेट शिर्डी साई मंदिरापर्यंत। या प्रवासाचा जो अंतर असणार आहे तब्बल 650 किलोमीटर, खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। नागपूरवरून शिर्डीला जी बस लागणार आहे सकाळी 6:15 वाजता। आता बरोबर 6 वाजलेले आहेत, अजून आपल्याला बस लागाय 15 मिनिटं बाकी आहेत। आता आपण बसची वाट बघतोय। नागपूर गणेशपेठ बस स्टँडला गर्दी पहा तुम्ही, अक्षरशः इकडे बसेसची रांग लागलेली आहे। आता जवळजवळ 8 वाजत आलेत, पाहू शकता 2 तास झाले इथे उभा आहे। बघूया आता गाडी थोडीशी लेट आहे आज। या मार्गावर पहिली जी गाडी धावायची ना ते गणेशपेठ आगाराची। ज्यावेळेस सुरुवातीला स्लीपर बस आल्या होत्या ना, डायरेक्ट समृद्धी महामार्गावरून थेट शिर्डीपर्यंत ती सेवा परत बंद केली आणि वर्धमान आगाराने नवीन सेवा चालू केली परत। ती गाडी समृद्धी महामार्ग नाही जाणार तर टॉप घेत जाणार आहे, तर मजा येणार आहे प्रवासाला। जर ती गाडी समृद्धी महामार्गावरून गेली असते ना तर एवढं काय बघायला भेटलं नसतं, नुसता मोकळा रस्ता बघायला भेटला असता तासन तास। त्यापेक्षा हे बरं आहे की डायरेक्ट नागपूरवरून शिर्डी, ते पण स्टॉप घेत अनुभव, वेगवेगळे जिल्हे, वेगवेगळी गावं, प्रवासात भेटणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, बरंच काही आपल्याला बघायला मिळतं। आणि असं जर्नी करायला मला तरी भारी वाटते। गोंदिया नाही, शिर्डी चाललो। गोंदिया जा रहे हो क्या भाई? नागपूरमध्ये राहून ना अशी फिलिंग येत नाही मराठी भाषेची। नागपूरमध्ये ना असे जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा हिंदीच आहे। म्हणजे भाषेचा तसा काही वाद नाही, पण मध्य प्रदेशची बॉर्डर जवळ असल्यामुळे ठीक आहे ना। पण विषय असा आहे की आपली लोक सुद्धा आपल्याला हिंदीमध्येच बोलतात ना, ह्याचा जरा कुठेतरी खटकतं मला। तर फायनल मित्रांनो आपल्याला बस लागलेली आहे नागपूरवरून थेट शिर्डीसाठी। तर बस पाहू शकता तुम्ही, थोडीशी बस डिले आहे। तर या रोडवर जो गाडीचा प्रकार असणार आहे अशोक लेलँड BS6 बस, आणि या बसचा जो मार्ग असणार आहे जलद बस आहे। नागपूरवरून अमरावती, अकोला, शेगाव, खामगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या मार्गे आपल्या गाडीचा रूट आहे। आणि गाडी नंबर पाहू शकता MH14 MH2361। तर या बसनं आपण प्रवास करणार आहे शिर्डीपर्यंत। या रोडवर जे क्रू आहेत ते 2 क्रू आहेत। पहिले जे क्रू चेंज होणार शेगावला, शेगाववाले थेट शिर्डीपर्यंत। आता गाडी म्हणलं की प्रॉब्लेम येणार आहे। तर या गाडीमध्ये थोडंसं इंजन ऑइलमध्ये थोडंसं पाणी गेलं होतं, तर शिर्डीवरून नागपूरला येतं ना, आता नागपूरवरून गाडी शिर्डीला चालली, त्यामुळे आज थोडंसं डिले झाला आहे गाडीला आपल्या। आणि गाडी अक्षरशः फुल पॅक भरली सुरुवातीला। आणि सगळ्यात जास्त जे जाणारे पॅसेंजर आहेत ना अमरावतीचे। गणेशपेठ आगारातून गाडी आता आपली रवाना होते शिर्डीच्या दिशेने। तर गाडी निघायचा टायमिंग तुम्हाला सांगितलेलं आहे स्क्रीनवर। या गाडीचं शेड्यूल पाहू शकता, नागपूरवरून किती वाजता निघते आणि प्रत्येक टॉपला कोणत्या टायमिंगला ही गाडी पोहोचते, सर्व माहिती दिलेली आहे। दादांकडून छोटीशी माहिती घेऊया। तर दादा आपलं नाव? माझं नाव लखन कुमार दहातोंडे, मी चालक वाहक आहे। ही गाडी सकाळी गाडीचा टायमिंग आहे 7 आणि शिर्डीला पोहोचण्याचा वेळ आहे 11 11:30। या गाडीसाठी लोकांचा प्रतिसाद भरभराटीचा, कायम स्वरूपात गाडी चालू राहील असं मला वाटतं। आपल्या वर्धमान आगाराला टोटल किती गाड्या आहेत? वर्धमान नगरला टोटल 5 गाड्या आलेल्या आहेत। आणि ही पहिली एक गाडी आहे शिर्डी शेड्यूलसाठी। आणि एक गाडी जी आहे ती छत्रपती संभाजीनगरसाठी टाकली। आणि पुन्हा असे जे नवीन लांब पल्ल्याचे जे शेड्यूल आहे ते चालू होती। दादांनी छोटीशी वगैरे माहिती दिलेली आहे आपल्याला। तर कशा प्रकारे गाडीचा शेड्यूल चालू झालेला आहे। तर आता आपण सिटी बस स्टँडला आलो आहोत, बोरभवन बस स्टँड। तर या सगळ्या सिटी बसेस आहेत जिथे बर्डी वगैरे जातात, नागपूरच्या सिटी बसेस। आणि असा काहीसा बस स्टँडचा परिसर आहे त्याला। तर आता इथून गाडी जाणार आपली कारंजा, तळेगाव, अमरावती। त्याच्यानंतर डायरेक्ट आपण अमरावतीला पोहोचूया। त्याआधी गाडी आपली नाश्त्यासाठी थांबणार आहे कारंजा घाटगे। तर चला मित्रांनो, मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग। प्रवासाची सुरुवात होते महाराष्ट्राच्या हृदयातून। हे शहर केवळ विदर्भाची राजधानी नाही तर संपूर्ण देशाच्या मध्यभागी वसलेलं शहर आहे। हो, नागपूर।
भारताचा भौगोलिक मध्यबिंदू, ज्याला आपण भारताचा भौगोलिक मध्यबिंदू असे म्हणतो. केवळ संत्र्यामुळे ओळखलं जाणारं हे शहर खरं तर संस्कृती, शिक्षण आणि राजकीय चळवळीचे केंद्र आहे. या प्रवासाचा पहिला टप्पा नागपूर ते अमरावती. प्रवासाच्या वाटेत कारंजा, तळेगाव आणि अमरावती सारखी ठिकाणे लागतात. प्रत्येक गावाची एक खास ओळख आहे. बसमध्ये लोकांच्या गप्पा, खिडकी बाहेरचे बदलते दृश्य हे सगळं मिळून प्रवास सुंदर करतं. नागपूरवरून निघाल्यानंतर बसमध्ये सगळं सुरळीत होतं, पण थोड्याच वेळात एका कोपऱ्यात बसलेलं एक लहानसं मूल अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि मग त्याला उलटी झाली. आजूबाजूचे प्रवासी थोडेसे गोंधळले. आतली हवा थोडी बंद असल्याने 1-2 प्रवासी वैतागले. त्यातल्या एकाने हळूच सांगितलं, दादा बाजूची खिडकी उघडून द्या. तेवढ्यात आपले वाहक दादा पुढे आले आणि त्यांनी खिडकी उघडली. त्या क्षणी एक गोष्ट लक्षात आली, प्रवासात अंतर पार होत नाही तर माणसंही जोडली जातात आणि अशी एखादी छोटीशी मदत हीच खऱ्या माणसाची ओळख असते. तर दादा म्हणजे कधी असं तुमच्यासोबत झालंय का, एक तिकीट तुम्हाला काढायचं आहे आणि निघालं दुसरं तिकीट, असं कधी झालंय का? झालंय ना. ज्या दिवशी फर्स्ट टाइम होता, पहिला दिवस होता, पहिला दिवस नागपूरवरून चंद्रपूर मशीन फर्स्ट टाइम आधी घेतलेली होती आणि त्यावेळेस ड्रायव्हर पण नवीन, रस्ता नवीन, तरी पण म्हणलं काहीतरी आज तरी जाणार, उद्या तरी जाणार. आणि एका प्रवासी म्हणजे लेडीज होती. लेडीजने मला आधार कार्ड दाखवले. ते म्हणाले माझी ॲप आहे आणि माझ्यासोबत जेंट्स. सरळ सांगितलं चंद्रपूरचं तिकीट होतं. ते डायरेक्ट तिकीट मारलं. एक लेडीज म्हटलं 10 येते, जेंट्स म्हटलं तर फुल येतो. डायरेक्ट ट्रेन निघून गेली. 265 रुपयाचं तिकीट होतं. ट्रेनला मी त्यांना तिकीट ते घेऊन दिलं आणि जे 130 रुपये ते घेतले आणि बाकीचे पैसे माझ्यावर लावून दिले. अच्छा, म्हणजे तुमच्याकडचे भरले ते. आणि पहिली ड्युटी, पहिला अनुभव, नवा रस्ता आणि नवीन काय असतं ना, थोड्याशा चुका होतात सुरुवातीला. तर मग नंतर सोमवारचा स्टॉप आला तर बघू म्हटलं. जसं पहिला स्टॉप बुट्टीबोरी येतो. हो, बुट्टीबोरी. दुसरा जाम येतो. जाम नंतर मी म्हटलं दुसरा प्रवासी जो चंद्रपूरचा आला, म्हणजे हे तिकीट समोरच्या प्रवासाला द्यायचं, जे हाफ आहे ते यांना काढून द्यायचं. तर तसा काही योगच आला नाही. अरे शेवटपर्यंत ते तिकीट तसंच. त्याच्यानंतर मशीन आपण ज्यावेळेस बंद करून ठेवतो, बंद करायचं लक्ष राहिलं नाही. त्यावेळेस एक जवळपासचं तिकीट होतं 19 रुपयाचं. ते रिपीट माझ्या हातानं दबून गेलं. ते दुसरं तिकीट निघून गेलं 19 रुपयाचं. असं करून माझं पहिल्याच दिवशी 2 तिकीट अंगावर बसले. त्यावेळेस मला लोकांनी प्रतिसाद दिला. गॉडफादर म्हणून कोणीतरी माझ्या बसमध्ये चुका झाल्या म्हणे, पैसे अंगावर बसलेले आहे, मी तुझी मदत करू का? चुकी माझ्या हातानं झाली. बरोबर आहे. शिक्षा मीच बोलली. तुमच्यासारखी व्यक्ती पाहिली नाही, बोलणारी पाहिली नाही आणि मी सगळ्या जण फ्री बोलतो. तिकीट जरी माणूस आला तुम्ही त्याला आजोल्या जोरात. आणि कधी असं म्हणजे झालंय का तुमच्या आयुष्यातला एखादा विस्मरणीय क्षण वगैरे तुम्ही कधी विसरू शकत नाही? नाही, त्याचं तो क्षण पुष्कळ आहे. असं आहे, ते तर सांगू शकत नाही. म्हणजे ते थोडंसं वेगळं आहे, म्हणजे ते बरोबर नाही सांगण्यासारखं. नागपूरपासून 75 किलोमीटर अंतराळात आपली बस पोहोचलेली आहे कारंजा. या रूटवर गाडीला हा पहिलाच थांबा आहे नाश्त्यासाठी. तर इथे गाडी आपली थांबलेली आहे आणि अशा प्रकारचा हा कारंजा गाडगेमधला बस स्टँडचा परिसर. एस टीचं कॅन्टीन आहे हे. याआधी पण आपण या कॅन्टीनला भेट वगैरे दिलेली आहे धुळे नागपूरच्या रोडला पण. तर इथे कॅन्टीन आहे. तब्बल 1 वर्षानंतर इकडे आले. तर एस टीचा थांबा असा काहीतरी आहे. तर आपल्या हॉटेलमध्ये काय काय मेन्यू मिळतो सकाळी नाश्त्यासाठी? नितीन राऊत इथे साहेब. समोसा, आलू बोंडा, ब्रेड पकोडा, कचोरी, आलू बोंडा, पालक वडा, मूग पकोडा, म्हणजे सर्वच राहते इथे नाश्त्यामध्ये. पोहा वगैरे मागे पण आले होते तुम्ही. सर्वांकडे इथेच थांबतात सर. मस्तपैकी इथे नाश्त्याला आपण घेतलेला आहे तर्री पोहा. त्याच्यावर हरभऱ्याची भाजी दिसते आपल्याला आणि अलीकडे कढी. तर अशा प्रकारचा हा तर्री पोहा. तर चला आता मित्रांनो मस्तपैकी असा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि कोंडाळी, आपल्या कोंडाळीच म्हणते, कारंजा बस स्टँडचा जो परिसर आहे ना पाहून घ्या. आणि हे वर्धा विभागमध्ये येते, म्हणजे वर्धा जिल्हा. कारंजा बस स्थानक, कारंजा गाडगे. तर अशा प्रकारचा हा बस स्टँड आहे. इथून आता आपली गाडी आली तिथे डायरेक्ट थेट आता अमरावतीला भेटूया आपण. चला.
नागपूरपासून 150 किलोमीटर अंतर गाठत आपली बस पोहोचलेली आहे अमरावती मध्यवर्ती बस स्थानक. इथे बरोबर गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 12:21. आता इथून गाडी जाणार जी आपली डायरेक्ट राजापेठ बस स्टँड अमरावती. हे अमरावती बस स्थानक आहे आणि आपल्या पाठोपाठ एक नागपूर धुळे गाडी आली. नागपूर धुळे गाडी, ज्या गाडीचा आपण ब्लॉक केला होता नागपूर धुळे, ती गाडी पण इथे ऑन टाइम पोहोचलेली आहे. या बस स्टँडवरून आपण एक रूट केला होता अमरावती पंढरपूर, अमरावती भोपाळ. बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे. आणि आता राजापेठ बस स्टँडला गाडी जाते आपली. इथं आपली बस आलेली आहे राजापेठ बस स्टँड. आणि राजापेठ बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे. दुपारी 12:30 वाजताचे दृश्य. आणि दोन्ही बस स्टँडला गर्दीचं वातावरण आहे. नागपूरपासून आपण जसं निम्मा जर्नी कंप्लीट केलाय ना 150 किलोमीटरचा, तसाच 150 किलोमीटरचा जर्नी आपल्याला कव्हर करायचा आहे शेगावपर्यंत. नागपूरवरून अमरावतीला यायला जवळपास 2.5 तासाचा कालावधी लागलेला. आता इथून बघूया अमरावतीवरून शेगावला जाण्यासाठी किती तासाचा कालावधी लागतोय. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बाळापूरवरून खामगाव जात नाही तर वळून जाते, फिरून जाते गाडी. तर इंटरेस्टिंग टॉपिक आहे. नॉर्मल असं वातावरण आहे आणि या वातावरणात आपण प्रवास करतोय म्हणजे बऱ्यापैकी चांगला प्रवास होतो आपला. आपण हा रूट केला होता त्यावेळेस गाडी दुसरी होती नागपूर धुळे. एक गणेशपेठ आगाराची गाडी बघा आणि वर्धमान आगाराची गाडी बघा. ही LX सिरीजमधले, ही MS सिरीजमधले. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपल्या गाडीचा जो पुढचा स्टॉप येतोय अमरावतीनंतर अकोला, अकोलानंतर मग शेगाव. शेगावला बघा हायलाईट वगैरे केलेलं आहे. गाडी देवस्थान टू देवस्थान जाते. गाडी आता बऱ्यापैकी भरलेली आहे. मेन विषय असा आहे की ही जी गाडी जिल्ह्याच्या ठिकाणी भरते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी उतरून परत जिल्ह्याच्या ठिकाणी भरते ही गाडी. तर अमरावतीमध्ये तिन्ही बस स्टँडला एक बस जाते. मध्यवर्ती बसस्थानक अमरावती, राजापेठ बस स्टँड, त्याच्यानंतर आता बडनेरा बस स्टँडला गाडी आली. आणि असा काहीसा परिसर आहे बडनेरा बस स्टँडचा. प्रवास करताना एक गोष्ट सतत मनात येते. मी पश्चिम महाराष्ट्रातून आहे, जिथे थोडं वेगळं बोलतात, राहतात आणि जगतात. आणि इथे विदर्भात प्रत्येक थांब्यावर, प्रत्येक गावात एक वेगळी झलक दिसते. कुठे लोकांचा बोलण्याचा खास टोन, कुठे इथल्या शेतीमधला मातीचा वास आणि इथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी. मराठी लँग्वेज जरी एक असली तरी प्रत्येक भागात मराठी बोलण्याचा वेगवेगळा टोन. जास्त करून काही खेडे भागातील प्रवासी आपल्याला बस स्थानकावर दिसतात. त्यांचं आयुष्य, त्यांचा दिवस, त्यांची स्वप्न आपल्यासारखीच असतील का की काही वेगळी? हाच तर प्रवासाचा खरा अर्थ. फक्त स्थळ बदलत नाहीत, दृष्टी बदलते. इथल्या माणसांची दैनंदिन धावपळ वेगळी असेल, त्यांचे प्रश्न, त्यांची भाषा, पण शेवटी एक गोष्ट सगळीकडे सारखी असते, प्रवासात पुढे जाण्याची गरज. चला मूर्तीच्या पूर्वाला कोणामध्ये
अकोला बस स्टँड इथे आपली बस पोहोचलेली आहे 2:45 वाजता आणि वातावरण पाहू शकता एकदम पाऊस पडायला लागला। या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे फलाट क्रमांक 2 जिथे छत्रपती संभाजीनगर मार्गे जालना बस जाते त्या ठिकाणी आपली बस फलाट क्रमांक 2 ला थांबलेली आहे। नागपूर पासून जो आपण प्रवास करतोय ना एकदम मक्खन असा रोड लागलेला आहे अकोला पर्यंत। हा जो हायवे येतो थेट गुजरात मधून येतो तो डायरेक्ट छत्तीसगड NH-53। हा जो हायवे असणार आहे तो खामगाव पर्यंत असणार आहे। खामगाव नंतर वेगळा मार्ग आपल्याला बघायला मिळणार आहे। ड्रायव्हर आपल्याला भेटलेले आहेत अकोल्यामध्ये। आपला जो पहिला ब्लॉग होता ना सुरुवातीला म्हणजे नॉन फेशियल म्हणू शकतो, नुसते लोकलचे रूट करायचो पहिले। आत्ता पण मला एवढं आठवत नाही पण यांनी आपल्याला ओळखलेले कारण यांच्यासोबत आपण प्रवास केला होता। आय थिंक मला वाटते 2-2.5 वर्ष झाले या रोडवर। आपण कोणत्या डेपोत आहे? मी नागपूर वर्धमान। अरे बापरे आज ड्युटी लागणार तुमची। अरे बापरे म्हणजे बघा काय लक आहे, एवढ्या वर्षातनं योग आलेला आहे आणि या रोडवर आपल्याला ड्रायव्हर आता भेटलेले आहेत। आता ही गाडी घेऊन जाणार ते थेट शिर्डीपर्यंत। मस्त वाटलं भेटेल। गणगणात बोलते गजानन महाराज की जय। आपण आलोय गजानन नगरी शेगाव। या ठिकाणी बरोबर 3:45 वाजलेले आहेत आणि 3:45 वाजताचे दृश्य शेगाव बस स्टँड। नागपूर शिर्डी या रोडवर आपल्या बसचा निम्मा जर्नी कंप्लीट झालेला आहे। पाहू शकता बोर्डावर दिल्याप्रमाणे जेवढे पण रोड आपले कंप्लीट झालेले आहेत। नागपूरपासून अमरावती अकोला शेगावला गाडी आलेली आहे आणि आता शेगाव नंतर गाडी जाणार खामगाव जालना छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर शिर्डी। अजून आपल्याला निम्मा जर्नी कंप्लीट करायचं आहे शेगावपासून शिर्डी। जवळपास 300-325 किलोमीटरचं अंतर दाखवते आणि शेगावमध्ये तिथे चालक वाहक दोन्ही पण क्रूज चेंज झालेले आहेत आणि इथून पुढे आता दुसरे चालक वाहक येणार आहेत ते पण शिर्डीपर्यंत। आणि शेगाव बस स्टँडचा आतील परिसर पहा संपूर्ण एरिया भरलेला आहे शेगाव बस स्टँडचा। गर्दी तर बाई जबरदस्त आहे इथे। शेगावमध्ये मस्तपैकी दादांबर गरमागरम पावसाच्या हवामानामध्ये तर चहा बनतोच कारण थोडाफार कटाळा आलेला आहे तर दादांबरोबर एक गरमागरम चहा। नागपूरवरून जी गाडी येते ना थेट शेगावला येते, अशी कोणतीच गाडी नाही की शेगाववरून शिर्डी जाते नागपूरवरून वगैरे। मला वाटतं ही एकमेव अशी गाडी असेल। गाडीचा जो रेग्युलर टाइम टेबल आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही जी गाडी आहे ती फिक्स गाडी आहे। पहिली ही गाडी ज्यादा होती, आता ही गाडी फिक्स केलेली आहे। आतापर्यंत जेवढी गाडी भरली नाही ना सगळ्यात जास्त जे प्रवासी भरलेत गाडीमध्ये शेगावमध्ये। नागपूरपासून तुम्हाला देवस्थान टू देवस्थान प्रवास करायचा असेल तर हा रोड तुमच्यासाठी बेस्ट आहे। नागपूरवरून शेगाव जवळपास 300 किलोमीटर, शेगाववरून शिर्डी जवळपास 300 किलोमीटर, ज्याचा टोटल 600 ते 650 किलोमीटरचा समथिंग प्रवास पडतो आपल्याला आणि एकाच प्रवासाची गाडी 2 देवस्थान कव्हर करते नागपूरपासून शिर्डीपर्यंत वाया शेगाव मार्गे। हां आता सकाळपासून गाडी जी थांबली होती फक्त नाश्त्याला, आता जेवणासाठी आपली गाडी पुढे थांबते ते बघूया। आता दादा म्हणतात की चिखलीनंतर गाडीचा थांबा होईल जेवणासाठी। खामगावमध्ये अनधिकृत जे बांधकाम आहे ते पाडायला लागले, ते पाहू शकता तिकडे खामगावमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ऑलरेडी।
विदर्भातलं शेवटचं ठिकाण चिखली बस स्टँड. तर आता आपली बस हलते लगेच, कारण पुढे थांबणार आहे जेवणासाठी. चिखलीपासून 5 किलोमीटर अंतरावर आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे हॉटेल कोल्हापुरी. इथेच बरोबर 6 वाजलेले आणि या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे आणि हॉटेलचा असा काहीसा परिसर आहे हॉटेल कोल्हापुरी. तर मित्रांनो, तुम्हाला विदर्भाच्या हद्दीतला प्रवास दाखवला. आता इथून पुढे जो प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो मराठवाड्याच्या हद्दीतला. विदर्भ मराठवाडा. तर मस्तपैकी जेवण नाही म्हणता येणार, पण छोटासा मेनू आपण इथे घेतला होता. मूगवडा. प्रवाशांसाठी 30 रुपयामध्ये जो मेन्यू मिळतो, वडापाव, मूगवडा, शिरा, उपीट वगैरे काय असेल, उपमा वगैरे, त्याच्यापैकी एक आणि एक चहा, म्हणजे 20 रुपये आणि हे चहाचे 10 रुपये. टोटल 30 रुपयामध्ये तुम्हाला इथे नाश्ता मिळून जातो. 2 प्रकारचे हॉटेल तयार केलेले. इथे नाश्ता टाईप घ्यायचा असेल तर या ठिकाणी, फुल जेवण जेवायचं असेल ना, थाळी वगैरे, तर या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. चिखलीनंतरचा रूट तर तुम्हाला माहिती आहे. चिखलीनंतर देऊळगाव राजा, जालना, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या मार्गाने आपली बस जाणार आहे. इथून पुढचा जो प्रवास असणार आहे अजून अर्धी रात्र, म्हणजे 12 नंतर पण अजून प्रवास आपला चालू होणार आहे शिर्डीपर्यंत. आणि या ठिकाणी जेवढे पण बसेस आलेत पाहू शकता. वर्धा संभाजीनगर, वर्धा आगाराची आपली बस, नागपूर शिर्डी, वर्धमान आगार, अकोट आगारची बस, अकोट संभाजीनगर. त्याच्यानंतर शेवटची बस नगर शेगाव. हां, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याला जावं लागेल समजलं मेन मस्त. जालनामध्ये बरोबर 8 वाजता बस पोहोचलेली आहे आपली. आणि जालनाचं जे बसस्टँड आहे, 8 वाजताचा परिसर पाहू शकता. अशा प्रकारचं हे जालना बसस्टँडचा परिसर आहे. आपली बस जी थांबली आहे ते फलाट क्रमांक 12. जालना बसस्टँडचं जे फलाट आहेत ते आता पूर्णपणे लावलेले आहे. फलाट क्रमांक 12. बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत जालना बसस्टँडला, सगळ्या BSSच्या गाड्या आहेत. आपली बस, त्याच्यानंतर पुसद संभाजीनगर, अजून एक बस आहे कारंजा छत्रपती संभाजीनगर. तुम्हाला जर छत्रपती संभाजीनगर जायचं असेल ना, विनावाक इथं बुकिंग काउंटर वगैरे केलेले आहे, पाहू शकता इथे. आता भेटूया आपण डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर. आधी गाडी सिडकोला जाईल, त्याच्यानंतर मग मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर. आपल्यासमोर गाडी पाहू शकता, MP ची गाडी आहे, मध्य प्रदेश, जालना इंदोर गाडी. या गाडीचा आपण ब्लॉक केलेलं आहे ऑलरेडी. इंदोरवरून जालना ती गाडी दिवसाआड धावते. इथून एक गाडी MP वाल्यांची असते, दुसरी गाडी असते ते आपली गाडी असते MSRTची स्लीपर बस.
आपण आता आलोय महाराष्ट्राच्या एकदम मध्यभागी, म्हणजे आता महाराष्ट्राचा जो नकाशा आहे ज्याचा जो सेंटर येतो तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतो, म्हणजे हा महाराष्ट्राचा मध्यबिंदू आहे. तिथे आपण पोहोचलेलो आहे. बरोबर आपला नागपूर पासून 12 ते 12.5 तासांचा जर्नी कंप्लीट झालेला आहे. आणि सिडको बस स्टँड वरून आपण रूट केला होता छत्रपती संभाजीनगर ते साकोली, तो पण नागपूर पर्यंत केला होता तो रूट. पण त्याचा जो मार्ग आहे ना थोडासा युनिक मार्ग आहे. सिडको बस स्टँडला सगळ्यात जास्त प्रवासी खाली झालेले आहेत. सिडको बस स्टँड वरून आपली बस आली आहे मध्यवर्ती बस स्थानक. बरोबर या ठिकाणी 9:53 झाले. या रोडवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना आणि आता छत्रपती संभाजीनगर, इथून पुढचा जो जिल्हा आहे तो नगर जिल्हा, या रोडवरचा सगळ्यात शेवटचा जिल्हा. असे टोटल 8 जिल्हे या रोडवर येतात आणि या 8 जिल्ह्यातून ही गाडी धावते नागपूर शिर्डी, शिर्डी नागपूर. आपल्याकडे फुल तिकीट भाडे नागपूर पासून शिर्डी 1107 रुपये. तर मित्रांनो आपल्याला सबस्क्रायबर मित्र भेटलेले छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानक. त्यांनी आपले व्हिडिओ वगैरे बघितले, त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. तर सर आपलं नाव? मी संदीप. प्रॉपर कुठले आपण? पैठणचे. कसे वाटतात आपले व्हिडिओमध्ये तुम्ही जो एफर्ट घेतात ते एकदम जेन्युइन आहे. त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा एक माझा जॉब करून नंतर जी काय वेळ भेटत त्यातून आवर्जून बसणं प्रवास करतो. धन्यवाद. सरांनी सांगितलं असेल आता आपले तरी शिक्षक आहेत संभाजीनगर. बरेच असे सबस्क्रायबर मित्र वगैरे भेटतात आणि भारी वाटतं मला. फायनली मित्रांनो श्रीरामपूरपासून 30 किलोमीटर अंतर्गतात आपण पोहोचलेलो आहे शिर्डी बस स्थानक. सुप्रभात मंडळी, फायनली आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे. काल 1:30 वाजता बरोबर ही गाडी पोहोचली होती, म्हणजे कालचा जो प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे शिर्डीपर्यंत तब्बल 16.5 तास. विचार करू शकता किती लांब पल्ल्याचा मार्ग आहे नागपूरपासून शिर्डीपर्यंत. आता गाडी मुक्कामी वगैरे थांबली होती इथं. आता हीच गाडी परत शिर्डीवरून नागपूर जाणार. 7:30ची बस आहे. तर बोर्डावर दिल्याप्रमाणे आपले सर्व रूट कंप्लीट झालेले आहेत आणि अशा पद्धतीने या गाडीचा रूट चालतो नागपूर शिर्डी, शिर्डी नागपूर. तब्बल 8 जिल्ह्यांमधून ही बस धावते. ही गाडी टायमावर लागली असते ना तरी आपल्याला 10:30च्या टायमिंगला ही गाडी पोहोचली असते. तुम्हाला या गाडीचा शेड्यूल दिलेला आहे, स्क्रीनवर चेक करू शकता. 6:15 वाजता ही गाडी नागपूरवरून रवाना होते, पण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे या गाडी थोडीशी लेट आहे. सकाळ सकाळ पाहू शकता शिर्डी बस स्टँडचा हा परिसर आहे. पहाटेचे 6:30 वाजताचे दृश्य शिर्डी बस स्टँड. तुम्हाला जर या गाडीने प्रवास करायचा असेल ना, ही गाडी 2 देवस्थान कव्हर करते. पहिला देवस्थान शेगाव, त्याच्यानंतर डायरेक्ट शिर्डी. सध्या ही गाडी बुकिंगमध्ये नाही. ही गाडी जेव्हा सुरुवातीला चालू केली होती त्यावेळेस जादामध्ये चालू केली होती. आत्ता गाडी दादांना विचारलं तर दादा म्हणतात ही गाडी आता फिक्स केलेली आहे. GSRTCच्या BS6 बसमध्ये आणि आपल्या BS6 बसमध्ये काहीच फरक वाटत नाही आहे. फक्त फरक आहे तो कलर आणि लिबर्टीचा. ही आपल्या महाराष्ट्राची BS6 गाडी आणि ही गुजरातवाल्यांची BS6 गाडी. दोन्ही लेल्यांच्या गाड्या आहेत आणि दोन्हीमध्ये फरक पाहू शकता. आतमध्ये थोडंसं चेंज आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रवास कसा वाटला संत्रानगरी ते साईनगरी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.
तर मंडळी आत्ता वाजलेत बरोबर नागपूर बसस्टँडला 8:21 आणि गणेशपेठ बसस्टँडचा परिसर. आपण ज्या फलाटला थांबलो फलाट क्रमांक 13 जिथे पंढरपूर लातूर नांदेड साईडला जाणाऱ्या गाड्या इथे थांबतात त्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे. इकडे यायचं कारण म्हणजे आपले जे यूट्यूबर मित्र आहेत त्यांची तुम्हाला भेट घालून द्यायची आहे. चार आहे टोटल. 4 आहे. गणेशपेठ घाट रोड, हेमा मॉडर्न, वर्धमान नगर. गणेशपेठ घाट रोड वर्धमान आणि हेमा मॉडर्न. मेन डेपो कुठला आहे? मेन म्हणजे सगळ्यात जास्त लॉंग रूट तर गणेशपेठचे आहेत. प्रत्यक्षात नानाराव देशमुख बरेच जण मिस करत असतील नानारावला. आयुष्यात थोडी स्थिरता आली की कमबॅक होईल लवकर. आपला करिअरवर फोकस आहे सध्या. यूट्यूब आपलं पार्ट टाइम चालतं. यूट्यूब काय फुल टाइम हे नाही, आपलं सोर्स ऑफ इन्कम पण नाही येते. छंद म्हणून मी प्रवासाचे व्हिडिओ बनवायचो. ब्लॉगिंग आणि प्रवास हे दोन्ही एक सोबत एन्जॉय नाही करू शकत माणूस. त्याच्यामुळे सध्या फक्त ट्रॅव्हलिंग करतोय. बघता बघता नागपूरवरून पंढरपूरला जाणारी बस आलेली आहे आणि या रोडवर कोणती गाडी आहे? MG बॉडी 7495. ॲक्च्युली माझा नाही का, माझी आवडती गाडी आहे. कारण माझं नांदेड नागपूर येणं जाणं असतंय आणि गाडी मस्त कशी रात्री लेट नाईट निघती. 10:30ला निघती. लेट नाईट असल्यामुळे नेहमीचं तिकीट काढतो. रात्री 10:30ला निघती आणि सकाळी 6:30-7पर्यंत नांदेडला जाते. वाटेत मस्त एका ठिकाणी चहा पण होतो. बोरीला चहाचा ब्रेक होतो. तिथला चहा खूप आवडतो आणि खूप छान प्रवास होतो. म्हणजे माझी ठरलेली गाडी असते. जाताना ही पंढरपूरने जातो आणि येताना सोलापूर नागपूरने येतो. तुम्ही BS3 प्रवास केला होता वाटतं. हां, नानारावची मस्तपैकी गाडी बेटी थोडीशी चर्चा वगैरे झालेली आहे. तर आता आपला निघायचा टायमिंग आहे कारण उद्या आपल्याला लवकर गाडी लागणार आहे. बरंच काही गप्पा गोष्टी आहेत पण आता नाईलाज आहे. उद्या सकाळी आपल्याला गाडी लागणार आहे. आता ती कोणती लागणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता नानारावची गाडी वगैरे घेतलेली आहे. चला नानाराव कधी नागपूरला आलो तर परत एकदा आपली भेट होईल इथे. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मित्रांनो हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.